नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये त्यालाच आपण दारूबंदी पोलीस विभाग असं देखील म्हणतो आणि इंग्लिशमध्ये एक्साइज डिपार्टमेंट असं देखील म्हटलं जातं. याच्यामध्ये दारूबंदी पोलीस विभागामध्ये जवान पदासाठी आणि जवान चालक पदासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत. ही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. जवानच्या जागा किती रिक्त आहेत, त्याच्यानंतर चालकच्या किती रिक्त आहेत आणि बाकीच्या लघुलेखक, टंकलेखक, लिपिक त्यांच्या देखील माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या कोणत्याही अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचं काम केलं जाईल आणि आपला दारूबंदी पोलीस विभागाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता ठीक आहे. सर्व जागांची माहिती बघण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. दारूबंदी पोलीस पदभरतीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. याच्यामध्ये जर बघितलं तर बघू शकता, राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस 40 प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासहित उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या पुस्तकामध्ये जर बघितलं तर 2013 ला दारूबंदी पोलीस भरती झाली होती. त्याच्यानंतर 2023 ला झाली होती. 2013 पासून 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहे. 2023 ला भरती आली होती, 24 ला पेपर झाले होते. TCS ने 2024 मध्ये घेतलेल्या राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीच्या 15 15 आणि 2013 मध्ये 3 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहे आणि बाकी 2026च्या तयारीसाठी नवीन प्रश्नपत्रिका याच्यामध्ये ऍड करण्यात आलेली आहे. दुसरं पुस्तक आहे राज्य उत्पादन शुल्क 22 प्रश्नपत्रिका संच. या पुस्तकामध्ये देखील त्या प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे आणि या पुस्तकामध्ये सरावासाठी नवीन देखील प्रश्नपत्रिका ऍड करण्यात आलेल्या आहे. विद्यार्थ्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही परीक्षा कोण घेईल? तर ही परीक्षा MPSC कडे गेलेली नाही, कारण याला मैदानी चाचणी असते. तर ही परीक्षा TCSच घेणार आहे. तर जाहिरात कधीपर्यंत येईल याची देखील माहिती सांगतो, परंतु जी आपल्याकडे माहिती आलेली आहे ती बघतो. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून खरेदी करा आणि ऑनलाईन खरेदी करायचे असतील तर Amazon, Flipkartवरून देखील खरेदी करू शकतात. आता इथं महत्त्वाचा पॉईंट विषय काय आहे, तुम्ही इथं बघू शकता. जो RTI टाकलेला आहे, हा RTI विजन म्हणजे विजन खाकी हे टेलिग्राम ग्रुपवाल्यांनी टाकलेली आहे आणि त्यातून आपण घेतलेली आहे माहिती. माहितीचा अधिकार अंतर्गत त्यांनी माहिती मागवलेली आहे आणि पुढे देखील काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. उपरोक्त विषयांकित प्रकरणी आपणास कळवण्यात येते की वरील संदर्भातील अ.क्र. 2 मधील 11/4/2026 11/4/2026 रोजीचा आपला माहिती अधिकाराचा अर्ज शासनास यांना प्राप्त झालेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, जवान राज्य उत्पादन शुल्कामध्ये विभागामधील एप्रिल 2026 पर्यंत जवानची किती पदे? 415 रिक्त पदे आहेत आणि जवान चालकची 168 पदे रिक्त आहेत. अशा प्रकारची ही पदे आहेत, परंतु याच्यामध्ये गोष्ट लक्षात घ्या. कधीपर्यंत ते एप्रिल 2026 पर्यंत एवढी पदे रिक्त आहेत. परंतु आता पदे भरली जातील ना, ती डिसेंबर पर्यंत जेवढी होणारी रिक्त पदे आहेत ती भरली जातील. म्हणजे हा आकडा 415 चा आकडा जाणार आहे. किती? तर 500 पेक्षा जास्त, 500 पेक्षा जास्त. आणि जो चालकचा जाणार आहे 200 पेक्षा जास्त. म्हणजे जवळ-जवळ ही जाहिरात माझ्या अंदाजित वैयक्तिक अंदाजानुसार, माझ्या मतानुसार सांगत आहे, 650 ते 700 पदांपर्यंत ही जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाऊ शकते. कधी जाहिरात प्रसिद्ध येईल? तर लगेच या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार नाही. याचा सुधारित आकृतीबंध देखील आलेला आहे. त्या आकृतीबंधानुसार 1200 पदे याच्यामध्ये रिक्त आहेत. परंतु लिपिक, टंकलेखक जी पदे आहेत ना, लघुलेखक जी पदे MPSC मार्फत ती पदे भरली जाणार आहेत. परंतु ही पदे जवान आणि जवान चालक ही पदे जी आहेत ना, TCS मार्फतच भरली जाणार आहेत. याच्यामध्ये चपराशी देखील पद भरलं जाणार आहे, परंतु ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कंत्राटी पद्धतीने भरलं जाणार आहे. बाकी दोनही पदे, आता हे पद आहे ना, चालक आहे 7वी पासवरती आहे आणि जे जवान आहे ना 10वी पासवरती आहे. आता याच्यामध्ये मैदानी चाचणी कशा प्रकारची होते, अभ्यासक्रम कशा प्रकारे होते, सर्व माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. ती व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगून घ्या. जाहिरात आता जाहिरात मी तुम्हाला एक अंदाजानुसार सांगतो. ऑगस्ट किंवा सप्टेंबर पर्यंत जाहिरात लांबणीवर नक्की जाणार आहे. सप्टेंबर पर्यंत जाहिरात नक्कीच आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. कारण ही हे डिपार्टमेंट कोणाकडे आहे? तर श्री सुनेत्रा पवार यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे, राज्य उत्पादन शुल्क, आणि त्यांनी मागे सांगितलेल्या रिक्त पदांची पदभरती केली जाणार आहे आणि त्याच्यावरती काम सुद्धा चालू आहे, कार्यवाही चालू आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे लवकरच जाहिरात सप्टेंबर पर्यंत तरी नक्कीच जाहिरात येणार आहे. ठीक आहे.
आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.